नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट अशी पडवळाची भाजी बनवणार आहोत. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर आज आपण झटपट तयार होणारी पडवळाची भाजी बनवणार आहोत. पडवळाची भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. कांदा खोबरं इथे भाजून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. एक कांदा आणि अर्धी वाटी आपण सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. इथे आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा, इथे आपण थोडीशी कोथिंबिरीचा वापर करणार आहोत. पाण्याचा वापर न करता आपण हे बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे आता वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे. तर इथे आपण चणा डाळ वापरून ही भाजी बनवणार आहोत. तर इथे आपण 2 ते 3 तासासाठी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे स्वच्छ साफ करून घेतलेला इथे आपण पडवळ चिरून घेतलेला आहे. आता आपण फोडणी करून घेणार आहोत. कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे. कांदा परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, कांदा खोबरं आणि आलं लसूण पेस्ट आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण इथे परतवून घेणार आहोत. तर इथे आता वाटण आपण परतवून झालेलं आहे. वाटण परतवून झाल्यानंतर आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला पावडर मसाले छान परतवून घेणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये इथे आपण आता पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट 1 चमचा. 1 चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. 1 चमचा गरम मसाला. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. तर इथे आपण आता भिजवलेली चणा डाळ आहे त्यातील पाणी काढून टाकणार आहोत आणि चणा डाळ आपण मसाल्यावर परतवून घेणार आहोत. पाण्याचा वापर न करता आपण इथे चणा डाळ मसाल्यामध्ये परतवून घेणार. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर 1 मिनिटवर आपण चणा डाळ मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे आता चणा डाळ आपण मसाल्यामध्ये परतवून झालेली आहे. डाळ शिजण्यापुरतं आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. 1 वाटीभर पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे डाळ छान शिजली जाते. तर इथे आपण 1 वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे. डाळ आपण एकदा ढवळून घेणार आहोत. डाळ ढवळून झाल्यानंतर आपण वाफेवर डाळ छान शिजवून घेणार आहोत. तर इथे आता झाकण ठेवायचं आहे आणि डाळ शिजवून घेणार आहोत. इथे तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा जास्त वापर करू शकता. तर इथे आता आपण झाकण ठेवून स्लो गॅसवर आपण डाळ छान शिजवून घेणार आहोत. तर इथे मी पाणी थोडंसं वापरलेलं आहे कारण डाळ शिजताना थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं. तर आपण इथे त्या डाळीमध्ये थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. डाळ एकदा ढवळून घेणार आहोत आणि डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर इथे पाहू शकता डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे. तर इथे आपण आता बारीक चिरून घेतलेला जो पडवळ आहे तो आपण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता पडवळ आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे पण पाण्याचा वापर न करता वाफेवर ही भाजी आता शिजवून घेणार आहोत. तर इथे आता मसाल्यामध्ये भाजी व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे. मसाल्यामध्ये भाजी परतवून झाल्यानंतर आपण वाफेवर पडवळ छान शिजवून घेणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे आता भाजी ढवळून झालेली आहे. आपण पाण्याचा वापर न करता ही भाजी आपण आता वाफेवर शिजवून घेणार आहोत कारण इथे डाळ शिजलेली आहे. पडवळ शिजायला फारसा वेळ लागत नाही. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. झाकण ठेवून आपण वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर या भाजीला थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका. तर इथे आता भाजीला छान अशी वाफ आलेली आहे आणि इथे पाहू शकता भाजी आपण वाफेवर शिजवलेली आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे. पडवळाला पाणी सुटतं. तर इथे आता भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत. मस्त चमचमीत अशी ही भाजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही पडवळाची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आता भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून घ्यायची आहे आणि इथे आता पडवळ कितपत शिजलेला आहे तो पाहूया. तर इथे पाहू शकता छान असा मऊसर असा पडवळ शिजलेला आहे आणि इथे आपली ही पडवळाची भाजी छान तयार करून झालेली आहे. एकदा ढवळून घ्यायची आहे. ज्यांना पडवळ भाजी ही आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने नक्कीच 2 चपात्या जास्त खातील किंवा 2 घास जास्त जेवतील अशी ही भाजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. वरून आवडत असेल बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. तर इथे मस्त चमचमीत मसालेदार अशी पडवळाची भाजी तयार करून झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत.
नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही मसालेदार अशी पडवळाची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.